हॅलो. हॅलो प्रीती, आत्ता एकदा भेट. क्लोजर म्हणून तरी. नाही, काही गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय नाही. बोल, काय क्लिअर हवंय? तू लग्न म्हणत होतास ना, म्हणून विचारते. तुझ्याकडे काय आहे श्याम? पैसा, स्टेटस, लग्न. लग्न हे रोमॅन्टिक नसतं, ते प्रॅक्टिकल असतं. पैसा खरंच गरजेचं आहे का ग? पण किती? सांग ना. तुला माहिती आहे का, पुण्यात फ्लॅटची किंमत किती आहे? सोसायटी मेंटेनन्स, लोक काय म्हणतील, हे सगळं डोक्यात येतं. मुळातच काय होतं माहिती का प्रीती? मुळातच आपण साधन आणि साध्य या दोघातलं अंतरच आपल्याला समजत नाही. आपण सगळे साधनाला साध्य समजून राहिलो आणि त्याच्या मागे पळत राहिलो. बरं, तसं पाहिलं तर 50 लाखाचा फ्लॅट आहे, 50 कोटीचे. पण आपल्याला कोणता हवा आहे हा प्रश्न आहे ना प्रीती, नाही का? तू म्हणते ते बरोबर आहे, खरं आहे. अगं, एका संसारासाठी पैशाची आवश्यकता आहे, आवश्यकता नाही, खूप आवश्यकता. पण म्हणून आपलं आयुष्य वस्तू गोळा करण्यात वाया घालवायचं का? अगं, आपण दोघंही नोकरी करतो. आपल्या दोघांना लाख रुपये सॅलरी आहे, लाख रुपये. पण खरं सांग, हेच स्वप्न होतं का ग आपलं? नाही, मला तर सिंगर बनायचं होतं. आणि मला कवी. पण सेटल व्हायचं म्हणत आपण स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली आणि हळूहळू इतरांच्या अपेक्षा आपलं आयुष्य बनतो. पण आपली स्वप्न कुठे आहे प्रीती? आपल्या स्वप्नांचं काय? ए, तू अजूनही कविता लिहितोस ना? हो. नुसतं कविता लिहित नाही, मी माझ्या स्वप्नांच्या वरती काम करतो. आणि बाय द वे, नेक्स्ट मंथ माझं कवितेचं पुस्तक प्रकाशित होत आहे. वाव, नाईस श्याम. थँक्यू. पण काय वाटते माहितीये का, माझ्या 4 ओळी वाचून तर कुणाच्या आयुष्यात बदल घडत असेल ना, तर त्या पैशापेक्षा हा मिळणारा आनंद आहे ना, माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप. खरंच, हा विचार तुझा मला खूप आवडला. मग भेटशील एकदा? पण एक प्रश्न आहे. हाय. कास्ट. आपली कास्ट वेगवेगळी आहे, म्हणून पॉसिबल नाही. सॉरी श्याम. क्षण माझे जपतोय आज पण दूर अशी जाऊ नको. पैसा कमी पडला आणि जात आडवी आली. पैसा कमी पडला आणि जात आडवी आली. पुन्हा माझ्या गुलाबाची एक पाकळी झाली. पुन्हा माझ्या एक पाकळी.